नमस्कार मित्रांनो. तर आज आहे प्रज्ञाचा बड्डे. सो आपण घेऊन जात आहोत बुके अँड केक. सो बघूया प्रज्ञा मॅडमची काय रिॲक्शन्स आहेत. Thank you. Oh my God. Thank you. Tang 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 tang. Woo 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 woo. Da. Thank you so very much. And my flowers. Chalo, come on. Ek आने दो. Woohoo. Best morning ever. नमस्कार मित्रांनो, या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सो आज आहे माझ्या बायकोचा बड्डे. सो बड्डे गर्ल कुठे आहे? Yes. नमस्कार मित्रांनो. आणि तुम्ही आता काही शॉर्ट्स बघितले असतील की सकाळी मला सरप्राईज सुद्धा मिळालंय. रात्री तर प्री बर्थडे सेलिब्रेशन झालंय, ते तुम्ही वटपौर्णिमा ब्लॉग मध्ये तर बघितलंच आहे. आणि सकाळी सुद्धा सरप्राईज म्हणून एकदम सकाळपासूनच खूप चांगली सुरुवात झाली. गिफ्ट्स हा, आणि गिफ्ट्स माझे खूप आधीपासूनच चालू होते. थोडे गिफ्ट्स मिळत होते. सो आता राहिलेले काही गिफ्ट्स आहेत ते मला आता मिळत आहेत. सो आता तेच गिफ्ट अनबॉक्स करूया. आणि म्हणजे केक. येस केक हा माझा आता दुसरा केक आम्ही आता कट करतोय. सो केक लवकर आम्ही कट करूया आणि मग निघूया बाप्पाच्या दर्शनासाठी. बड्डे गर्ल एकदम खुश था. सो आता सेकंड बर्थडे केक कट करायची वेळ आलेली आहे. केक कट करूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रज्ञा. सो आता राहिलेले गिफ्ट अनबॉक्स करूया. ऑलमोस्ट गिफ्ट तर मला मिळतच होते आणि ते मी त्याला माहिती आहे की मला परफ्यूम्स खूप आवडतात. म्हणजे मी एकदम परफ्यूमचे एकदम दिवाणी. हे पण चला झालं. हो, एकदम लक्झरी वाटतो यार. वेट, ह्याचा स्मेल पण घेऊन बघूया. एकदम माइल्ड आणि एकदम मस्त. एकदम व्हॅनिला वाला, एकदम चॉकलेटी असा पण मस्त. चलो आता आपण नेक्स्ट गिफ्ट आजचं अनबॉक्स करूया. आणि मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय आहे. कारण की ह्या गिफ्टचे मागची स्टोरी पण सांगते. हे गिफ्ट त्यांनी मागवलं आईच्या घरी, आणि आईच्या घरी आलं त्याच टाइमला तू घरी होतीस. डिलिव्हरी आली तेव्हा. डिलिव्हरी आली त्यावेळी मी घरी होती. आणि आईने डिलिव्हरी घेतली आणि सरळ माझ्या हातामध्ये दिलं की हे घे बघ काय आले, तुमची एक ऑर्डर आले काहीतरी. तर मग हे मला कळालं की हे काय आहे ते. आणि अजून एक की ह्याचं आहे ना, म्हणजे ह्या रेंजचं हे जे ह्याच्या आतमध्ये हे जे गिफ्ट आहे, ह्या रेंजचं त्यांनी मला सर्वच दिलंय. काय हा फक्त एकच बाकी होता रिमेनिंग. अदरवाईज मला हा आहे अर्बन योगचा ऑटोमॅटिक हेअर कर्लर. आणि ॲक्च्युली ह्याचा ना हेअर ब्रश पण येतो. आणि हेअर ब्रश आणि काय रे ते ड्रायर माझ्या वर्ड नव्हतं लक्षात. हेअर ब्रश, ड्रायर आणि याचा कर्लर, म्हणजे ह्याची पूर्ण कम्प्लीट रेंज आहे. ती कम्प्लीट रेंज आता माझ्याकडे झाली. यस, आता लवकर एकदम भारी लुक करून आम्ही दाखवू तुम्हाला. सो असा आहे हा. थँक्यू सो व्हेरी मच. बघितलं म्हणून हे वटपौर्णिमेचे ना असे उपवास करत जा काय, कारण की असा नवरा मिळायला नक्कीच भाग्य लागतं. चला झालं आता अनबॉक्स करूया. चला. सो आता हा कर्लर आहे, ह्याला पण अनबॉक्स करून मी दाखवते. कारण की ज्यावेळी मला हेअर ब्रश वगैरे गिफ्ट केलं होतं त्यावेळी आम्ही काही व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो, त्यामुळे त्याची अनबॉक्सिंग तर राहिले ठीक आहे. पण आता आपण ह्याची अनबॉक्सिंग करूया. एकदम मस्त, एकदम प्रीमियम लेवलचं पॅकेजिंग आहे. मेक मी बोल्ड बाय अर्बन योग असं लिहिलं आहे वरती. आणि असं मस्तपैकी असा हा एकदम भारी. आता एकदम मस्त छान पैकी. आता तुम्ही मला नेहमी स्ट्रेट हेअर मध्ये बघता, आता तुम्ही मला कर्ल्स हेअर मध्ये पण बघाल.
आता मग निघूया कारण की उशीर पण होतोय. पुन्हा संध्याकाळी पण आपला वेगळा प्लॅन आहे ना. येस. सो बनत राहा व्हिडिओ मध्ये. सो आता गाडीमध्ये बसलोय, सेटल सुद्धा झालोय आणि चाललोय टुवर्ड्स महड बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि मस्तपैकी पाऊस तर कालपासूनच ऍक्च्युली पडतोय वटपौर्णिमेपासून आणि आज सकाळपासून तर चालूच आहे. पण मस्त वाटतं एकदम सगळीकडे असं ग्रीन ग्रीन झालंय आणि थोडंफार धुकं पण आलेलं आहे 12-1च्या दरम्यान सुद्धा. पण भारीच वाटतं एकदम. येस येस दाखवते. समोरचा व्ह्यू बघा इतका भारी वाटतोय ना. लाईक हा कॅमेरा पण ह्याला जस्टिस करत नाहीये. काय बोलतोस है ना. धुके आले सगळीकडेच. हो एकदम जबरदस्त वाटते. म्हणून मला माझा बर्थडे आवडतो की माझा बर्थडे जून मध्ये येतो कारण की तोपर्यंत पाऊस आलेला असतो आणि सगळीकडे असं हिरवळ झालेलं असतं. हे बघा लाईक सिरियसली ब्रो एकदम भारी. फोकस पण होत नाहीये असं झालंय सगळं. जबरदस्त एकदम. आम्ही आता पोहोचलोय महडला. पाऊस पण थांबलाय तोपर्यंत पटकन दर्शन करून घेऊया है ना. सो दर्शन झालेलं आहे आणि बॅक टू पवेलियन आता. येस दर्शन वगैरे पण एकदम मस्त व्यवस्थित झालं सगळं. आणि आता रिटर्न जाताना आम्ही मस्त तिथून घेतल्यात गरमागरम शेंगा. आणि आता मस्त प्रवासामध्ये मस्त बाहेर असा पडणारा असा रिमझिमवाला पाऊस. हा एकदम छानपैकी हिरवळ आणि सोबत शेंगा. चला मग निघूया. आणि आता आपल्याला ऍक्च्युली आम्ही आता डिनरचा प्लॅन पण केला. आम्ही डिनरला एका ठिकाणी जाणार आहोत. सो ते पण थोडं लांबच आहे. सो आता मग पोचून पटापट ड्रेस चेंज करूया आणि पोचून ड्रेस वगैरे चेंज करतो. दोघंही मस्तपैकी वेगळ्या आउटफिटमध्ये येतो आणि मग निघतो डिनरसाठी. आता आम्ही रेडी झालेलो आहोत. येस घरी आलो आणि पटापट फ्रेश झालो. अँड लुक ॲट माय आउटफिट. ओ माय गॉड. बर्थडे गर्ल रेडी झालेली आहे. येस आणि आम्ही आता चाललो आहोत डिनरला. सो पटापट निघूया आणि भेटूया आता कारमध्ये. कसा वाटला. आणि मी हा ड्रेस जो आहे ना तो मी सवानावरून ऑर्डर केलाय. तुम्ही नक्की सांगा की हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला. घरातून निघालो तर आहोत पण इतका भयानक आणि डेंजर पाऊस पडतोय ना की लाईक म्हणजे आता आम्हाला टेन्शन आलंय. डिनरला चाललोय पण इतका पाऊस पडतोय. वेट दाखवते. हे बघा काही समोरचं दिसत नाही. इतका जोरदार पाऊस पडतोय. बट ठीक आहे चलो. सो गाईज आता आमचे चेहरे बघा. अराउंड आम्ही 2 ते 3 तास गाडी चालवली आहे. म्हणजे सरांनी चालवली आहे ना. आणि ट्रॅजेडी तर एक वेगळीच झाली. आणि आता आम्हाला खायला काही नाहीये. सो इथे थांबून आता एक फालुदा खातोय. सो फालुदा खाऊ आणि मग है ना. सो आता फालुदा बनवतोय तो. सो फालुदा खातो आणि मग जाऊया डिनरला है ना. येस. पाऊस बाप रे. लेट्स गो. इतका पाऊस आहे की काय. सो आता आलो आहोत आम्ही रेस्टॉरंटमध्ये. मुंबई फिरून आता फायनली आलो आहोत नवी मुंबईमध्ये. कारण का पाऊस आहे. सगळे रूफटॉप हॉटेल्स बंद आहेत. तर नवी मुंबईमध्ये चालू होतात. सो आलेलो आहोत सीवूड्सला. नाहीये हे सांडपाड्याला आहे. ओके जे काही आहे. कॅन्डल नको ना. भारी कॅन्डल आहे. भारी कॅन्डल आहे. आपल्या घरी पण अशी घ्यायला पाहिजे कॅन्डल. काय वाटतं. सो आता जस्ट ऑर्डर केलंय. येस वेट करतोय ऑर्डर कधी येईल त्याचं. तो दाखवतो काय खातो. येस पहिला आधी आम्ही सूप इथे ऑर्डर केलंय कारण की बाहेर इतका मजबूत पाऊस पडतोय की सूप तो बनता येईल.
कसं वाटतंय? खूप छान आहे. तू बोल. सो आम्ही ऑर्डर केलेला आहे सुरमई फ्राय, सीख कबाब आणि चिकन बाव. सावकाश. कसे आहेत बाव आणि सीख कबाब? ते कबाबाने मस्त आहे. सध्या खाण्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. येस, आता फक्त आमची खायची ट्राय राहिले ही सुरमई पण लगेच खातो आणि त्याचे पण रिव्ह्यू देतो. ट्रॉपिकल गोवा चिली अँड अतरंगी सनसेट आणि ही Yes. प्रज्ञा. आणि मी अगदी मस्त सुरमईवर ताव मारलेली. फायनली डिनर झालेला आहे आणि आता घरी जायला निघालेलो आहोत. लिफ्टमध्ये आहोत पण लिफ्ट बाहेर खूप पाऊस आहे. येस. सो आता आणि मी सकाळपासून हे ह्यांनी दिलेले फ्लावर्सच घेऊन फिरते. काय दाखवतेस बाप्पा? सो मी सकाळपासून ह्यांनी दिलेले फ्लावर्स घेऊनच फिरत आहे. आणि आता पाऊस तरी आता थांबलाय. म्हणजे आहे तरी थोडा. जरा त्याची म्हणजे थोडा कमी पडतोय तो. वारामध्ये येऊया चला. हां, सो तुम्हाला आजचं आमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की कळवा कमेंट्समध्ये. आजच्या व्लॉगमध्ये फक्त आम्ही दोघंच होतं. येस. त्यांच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेशन झालं होतं. सो भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.